असताना मतदारसंघाच्या कामाचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम हे केलेलं आपल्या सगळ्यांना दिसेल. अनेक वेळा येतात माणसं बोलतात का काय केलं संगमेर तालुक्यामध्ये. त्या विचारणाऱ्याला असं म्हणलं पाहिजे की अरे तुमचे वडील 35 वर्ष होते, खासदार होते, तुम्ही काय केलं एवढं सांगा. 35 वर्ष खासदारकीवर केलं. एखादं काही साधं जाऊ द्या, बाकी शब्द वापरीत नाही, पण बसची टपरी, बसला जायला बस स्टॉप 5-10 हजार, त्यावेळेस 5,000च होत होता, तो तरी बांधला का? मग तुमचा खासदार निधी गेला कुठं हा प्रश्न शिल्लकच राहिला का नाही? त्यांना विचारायचा काय अधिकार आहे? त्यांना विचारायचा काय अधिकार आहे का? परंतु ते येत आहेत, बोलतायत, काय काय बोलतायत. आता इथं आज परत फिरून गेले चक्कर मारून, ते चक्कर मारून जात आहेत. माणसं मात्र तिकडून घेऊन येतात हे लक्षात ठेवा. सगळ्या गाड्यात येतात त्या लोणीच्या घेऊन येत असतात. त्यांच्या म्हणजे सरकार कसं आहे, हे कसे, पालकमंत्री म्हणजे काही मालक नसतो. त्यांच्यापेक्षा फार काळ पालकमंत्री मी राहिलोय. आनंदानं अजून लोक बोलावतात मला. यांनी पालकमंत्री म्हणून छळ करायचा प्रयत्न केला संगमेर तालुक्याचा, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, लोकांना खोटे दंड केले, खोट्या केसेस केल्या. तेव्हा ते वाळूवाले आणि खडीवाल्याला त्रास दिला का आज म्हणतोय अरे तुम्ही याच्याकरता केलं का आमचे बांधकामं बंद पडले पाहिजे, आमचे रस्त्याचे कामं बंद पडले पाहिजे, म्हणून त्या खडीवाल्यांना त्यांना तुम्ही त्रास देत होते. खरं ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मजूर असतो त्याच्यावर कितीतरी बांधकाम व्हायचं. हजारो मजुरांना एकदा मोर्चा सुद्धा काढला होता. इतका त्रास 2 वर्ष दिला, इतक्या खोट्या केसेस केल्या. आता जेव्हा ही केसेसचा आपण जामीन घेतलाय, आता 146 लोकांचा अंतरिम आपण स्टे हे घेतलेला आहे, तो तुरुंगात जाण्याची पाळी येऊ नये म्हणून. 146 लोकांना 2 वर्षामध्ये तुम्ही जेल दाखवायला निघाले होते विनाकारण. ते इथं येतात रुबात भाषण करतात. अरे तुमचे जे इथं असतील ना, या विरोधक असायला माझी अजिबात हरकत नाही. राजकारणात विरोधक असतोच, कोणीच मोकळा सुटत नाही. परंतु ज्यावेळेस संगमेर तालुक्याचा प्रश्न येतो, आमच्या अस्मितेचा प्रश्न येतो, त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलावता, त्यांची मदत घेता, इथं त्यांचे भाषण करता. तुमच्या इतकं चुकीचं कोणी वागत नाही, लक्षात ठेवलं पाहिजे. कुणी जे असतील ना त्यांना सांगितलं पाहिजे, भेटून सांगितलं पाहिजे. आहेत विरोधक, अरे त्या विरोधकाला काय मदतच केली आपण, कधी हे केलं नाही, मदत केलेली आपण. परंतु आता काही विरोधक तुमच्याकडे आहेत की या चुकीच्या गोष्टीला ते प्रोत्साहन देत आहेत. त्यांना संगमेर तालुक्याचा द्वेष आहे. इथं तिकडं जी दहशत आहे ती इकडं संगमेर तालुक्यात आणण्याचा प्रयत्न ते करतायत, आणि हे त्यांना पुंगी वाजून बोलवित आहेत. तुम्ही सुद्धा खंबीरपणे त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्या खाली माणसं त्यांना सांगितलं पाहिजे. कोणीच मान्य करणार नाही दहशत इथं. आणि तेव्हा संगमेर तालुक्यात खूप दहशत आहे, गुंडगिरी. हा तुझा जोरात राहा आता, विस्तार घेऊन तू काळजी करू. तेव्हा हे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला हे जपायचंय, आपल्याला टिकवायचंय आणि आपल्याला चालवायचंय. एक राजकीय संस्कृती, सामाजिक जाती याची संस्कृती आपण संगमेर तालुक्यामध्ये जी वाढवलेली आहे ती कुठंच नाही. दुसऱ्या तालुक्यामध्ये गेल्यावर सगळे म्हणतात अरे तुमच्या संगमेर तालुक्यासारखा तालुका नाही, असं लोक म्हणतात. ते पावत नाही म्हणून हा उद्योग आहे आपल्या भोवती. आता नगरच्या काही सभा केल्या मी काल परवा, ते मला म्हटले साहेब एक बरं झालं बरं का, सगळ्या पक्षात आनंद आहे म्हणे. काय झालं मला, ते तिकडेच गुंतून ठेवलं त्यांना, त्यामुळे बाकी जिल्ह्याचा त्रास गेला म्हणे. शिर्डीमध्ये असं वातावरण आहे. प्रियांका गांधी येत आहेत, तुम्हाला परत त्या सभेला यायचं असेल मुद्दाम या. आपण केलेली आहे एकंदर व्यवस्था सभेची 25-30 हजार लोकांची बसायची व्यवस्था केलेली, सावलीत बसायची व्यवस्था केलेली चांगली. मुद्दाम या प्रियांका गांधींचं भाषण ऐकण्याकरता, मुद्दाम तुम्ही या. पहा कसं वातावरण तिकडं आहे, पेटलंय. ते आमची गोगरेताई अशी तडकवी तिकडे बस दनादन हंती.